महाविकास आघाडी सरकारच्या वेळी ठाकरेंसह चौघांना अडकवण्याचा डाव होता। त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर फडणवीसांनी दबाव टाकल्याचा आरोप श्याम मानवांनी केला आहे। पाहूयात। उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले। उद्धव ठाकरेंचे पुत्र त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला। अनिल परब यांचे काही अवैध बांधकाम आहे। अजितदादांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये अनिल देशमुखांना सांगण्यात आलं की गुटकेवाल्यांकडनं दर महिन्याला इतके पैसे गोळा करून तुम्ही आणून द्या। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानवांनी सनसनाटी दावे करून खळबळ उडवली। महाविकास आघाडी सरकारमध्ये फडणवीसांद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करून देण्यास सांगितलं, ज्याद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार अडकतील। त्या मोबदल्यात तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही, यासाठी अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याचं श्याम मानव म्हणाले। त्यांना सांगण्यात आलं की या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही सही करून द्या, तर तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही। त्यातलं पहिलं ॲफिडेव्हिट होतं की उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावलं, गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले। दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे पुत्र त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला। तिसरं अनिल परब यांचे काही अवैध बांधकामं आहे, ते अवैध बांधकामं आहेत यावर त्या ॲफिडेव्हिटवर सही करून द्या। चौथं ॲफिडेव्हिट तर फारच चमत्कृतीजन्य होतं। अजितदादा पवार ह्यांनी त्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावलं। त्यावेळेस अजितदादांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये अनिल देशमुखांना सांगण्यात आलं की गुटकेवाल्यांकडनं दर महिन्याला इतके पैसे गोळा करून तुम्ही आणून द्या। या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही जर सही करून दिली तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही। इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं होतं। पण दुर्दैवाने मला असं वाटतं की इकोसिस्टीममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का, असा प्रश्न मला पडतो। काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा बीजेपीत माझे जास्त चांगले जवळचे मित्र आहेत। मला कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणी मला सुपारी देऊ शकत नाही, कोणाची सुपारी घेऊन मी वागू शकत नाही। हे मी महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष काम करतो त्यामधनं सिद्ध केलेलं आहे। राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर माझी गृहमंत्रीच आहेत, ते पुराव्यांशिवाय तर ते बोलणार नाही। माझ्यासारख्या पत्रकारासमोर तर त्या पद्धतीनं बोलणार नाही। अशोक वानखेडेसारख्या पत्रकारासमोर तर या पद्धतीनं पुराव्यांशिवाय ते बोलणार नाहीत। त्यामुळे जे काही पुराव्यांची भाषा आहे ती अनिल देशमुखांसोबत करावी। श्याम मानवांचे दावे स्फोटक आहेत, तर सुपारी घेऊन बोलणाऱ्यांच्या नादी श्याम मानव लागलेत, अशी टीका फडणवीसांनी केली। त्याच वेळी मवियाच्या काळातील ऑडिओ क्लिप समोर आणण्याचा इशारा दिलाय। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आजपर्यंत बोललो नव्हतो। ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही। पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। श्याम मानवांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे आरोप सत्य असल्याचं म्हटलंय। काल श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं ते सत्य आहे। आणि देवेंद्र फडणवीसनी 3 वर्ष मी सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या,
तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेव्हिट करून द्यायसाठी दबाव टाकला होता. त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेव्हिट करून देणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये जावं लागलं तरी मी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अजित पवार की असे जे काही अनेकावर त्यांनी मला खोटे आरोप करायला सांगितले होते ते मी करणार नाही. एकीकडे श्याम मानवांनी फडणवीसांवर आरोप केले, तर दुसरीकडे सीबीआयनं कोर्टात चार्जशीट दाखल केल्यानं देशमुखांच्या अडचणी वाढल्या. चार्जशीटमध्ये नेमकं काय आहे तेही पाहूयात. गृहमंत्री असताना देशमुखांनी गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेंवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. विजय भास्करराव पाटील यांची गिरीश महाजनांविरुद्ध तक्रार येण्याआधीच अनिल देशमुखांचा फोन आल्याचं प्रवीण मुंढेंनी सांगितलं. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी सांगितलं की देशमुखांचे आदेश आहेत की गुन्हा दाखल करा. घटनाक्रम जळगावच्या हद्दीतला नव्हे, तरीही गृहमंत्री देशमुख धमकावत असल्यानं गुन्हा दाखल केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर 3 वर्ष 12 दिवसांनी मी कोणाला तरी मोबाईल माझ्या पी रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही, पण मुक्ताईनगरला निंभोरा आउट पोलीस स्टेशनला तिथे एका PSIकडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी SP-वर दबाव आणला. त्या केसला मोका लागू होता म्हणून त्या केसमध्ये मला टाकायचं होतं की मलाही मोका लागेल हा त्या मागचा येत होता आणि म्हणून खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोपांची जुनी फाईल वर आली, ज्यात अनिल देशमुख आणि फडणवीस आमने सामने आले. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.